अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज तक चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। परभनी शहर के महात्मा फुले विद्यालय यहां पर 19 जनवरी 2024 को भारत सरकार सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय दिव्यांग सशक्तिकरण विभाग की जानिब से सहायक उपकरण से दिव्यांग का हो रहा है सशक्तिकरण सामाजिक अधिकारिता शिविर का आयोजन खासदार फौजिया तहसीन खान इनके जरिए से ये प्रोग्राम रखा गया है, जिसके माध्यम से दिव्यांग जनों हेतु भारत सरकार की एपिड योजना के अंतर्गत निःशुल्क सहायक उपकरण वितरण सोहरा रखा गया था, जिसमें खासदार फौजिया तहसीन खान इन्हीं के साथ में बड़ी तादाद में यहाँ पर लोग मौजूद थे। जिस तरह से यहाँ माजी आमदार विजय गौहाने, माजी आमदार विजय भांबड़े, उसी के साथ में माजी नगर सेवक शेख अहमद, माजी नगर सेवक जाकिर लाला, उसी के साथ में माजी नगर सेवक विकास लंगोट, नदीम खाजी, इनकी मौजूदगी थी। जिस तरह से यहाँ पर परभनी शहर के महात्मा फुले विद्यालय यहाँ पर 19 जनवरी 2024 को खासदार फौजिया खान इनके जानिब से जिले भर के दिव्यांग व्यक्तियों के लिए सामान यहाँ पर तकसीम करने का काम किया गया है। और भारत सरकार ने जिस तरह से योजना चलाई है, दिव्यांगों का भी अधिकार है, दिव्यांगों को भी यहाँ पर खासदार फौजिया तहसीन खान इनके माध्यम से पूरी तरह से पूरे परभनी जिले के दिव्यांग लोगों को यहाँ पर उनके जरूरत की चीजें यहाँ पर तकसीम की गई हैं, जिसमें पूरी तरह से यहाँ पर साइकिल, उसी के साथ में जितने भी सहायक यहाँ पर उनको लगने वाले हैं, तमाम चीजें इन तमाम दिव्यांग लोगों को दिए गए हैं। खासदार फौजिया तहसीन खान जिस तरह से काम करती हुई नजर आ रही है, उन्होंने ये बताया है कि खासदार फौजिया तहसीन खान के जरिए से केंद्र सरकार ने जो यहाँ पर दिव्यांगों के लिए स्कीम रखी है, वो स्कीम पूरी तरह से यहाँ पर लागू की जाए और दिव्यांगों को लगभग यहाँ पर 3000 दिव्यांगों को उनके जरूरत की चीजें यहाँ पर तकसीम की गई हैं। आपको यह नजारा परभनी शहर के महात्मा फुले विद्यालय के एक ग्राउंड का यहाँ पर बता रहे हैं कि किस तरह से दिव्यांगों की मदद यहाँ पर खासदार फौजिया तहसीन खान इनकी जानिब से की गई है। और खासदार फौजिया तहसीन खान इन्होंने सिर्फ दिव्यांगों को ही ये जरूरत की चीजें तकसीम नहीं की है, बल्कि खासदार फौजिया तहसीन खान इन्होंने आई हॉस्पिटल परभनी में लाया है। परभनी वासियों के लिए स्त्री रुग्णालय खासदार फौजिया तहसीन खान इनके जरिए से ही, इनके माध्यम से ही परभनी शहर में आया है। यही नहीं, इसके अलावा परभनी शहर का सामान्य अस्पताल का जो नवीनीकरण किया गया है, उसका भी क्रेडिट खासदार फौजिया तहसीन खान इन्हें ही जाता है। खासदार फौजिया तहसीन खान इन्होंने परभनी जिले के लिए जिस तरह से यहाँ पर विकास करने का काम किया है, परभनी शहर में MBBS MD कॉलेज, मेडिकल कॉलेज भी जो आया है, वो भी खासदार फौजिया तहसीन खान इन्हीं की देन है। पहिल्या टप्प्यामध्ये तपासणी, दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटपाचा कार्यक्रम, त्यासाठी त्यांची टीम सगळी, गावडे साहेब आणि आयुर्वेदची आमची सगळी टीम अतिशय खूप मेहनत घेतलेली आहे। आणि विशेषतः ज्यांनी मोबिलायझेशन केलं, त्यांनी या सगळ्या दिव्यांगांना आणलं त्या तालुक्याच्या ठिकाणी, ती सगळी टीम या सगळ्या बाबीचा विचार करता खरं तर मॅडमला मला सांगायला आवडेल की सगळ्यात मोठं रेकॉर्ड देशातलं जे आहे ते सुप्रियाताईचं 1 लाख पेशंट केले त्यांनी, 1 लाख। एडीप योजना आपली दिव्यांगांसाठी आहे, त्याच पद्धतीची वयोश्री नावाची योजना आहे, ती ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। केंद्र सरकारच्या वतीनं एडीपी योजनेअंतर्गत संपूर्ण परभणी जिल्ह्यातील दिव्यांग लोकांना आजचा साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आणि ह्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या परभणी जिल्ह्यासाठी दिव्यांग लोकांसाठी ज्यांनी पुढाकार घेतला, अशा संसद रत्न आपल्या जिल्ह्याच्या खासदार फौजियाताई मॅडम, आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य विजयरावजी गव्हाणे साहेब, आमच्या शिरूरच्या महिला तालुका अध्यक्ष
निर्मलाताई लिपणे, जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा अध्यक्ष प्रसादजी बुधवार, आमच्या तालुक्याचे अध्यक्ष जिंतूरचे मनोजी थिटे, तालुका अध्यक्ष सुधाकर रोकडे, ज्यांनी खूप प्रयत्न केला, सातत्यानं त्यांचा नेहमीच फॉलोअप असतो, असे आमचे गावंडे साहेब, विजयजी कानेकर सर, अहमद भाई, रमाकांत कुलकर्णी, ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम केला असे सर्व माझे दिव्यांग ज्येष्ठ नागरिक, माझे तरुण मित्र आणि बंधू. गेल्या 3-4 महिन्यापूर्वी फौजाताई मॅडमच्या नेतृत्वाखाली आपण प्रत्येक तालुक्यामध्ये दिव्यांग लोकांची आपण तपासणीची कॅम्प केली. 9 तालुक्यात कॅम्प झाले आणि प्रत्येक दिव्यांगाची तपासणी केली. एखादा दिव्यांग आहे, त्याला पायाने चालता येत नाही. एखादा दिव्यांग आहे, त्याला हात नाही. एखादा दिव्यांग असा की त्याला कानाला ऐकू येत नाही. एखादा दिव्यांग असा की त्याला कमराच्या खाली आजूबाजूला चालता येत नाही. अशा अनेक दिव्यांगाची तपासणी प्रत्येक तालुक्यामध्ये इथं उपस्थित असलेल्या सगळ्या टीमने केली होती. तपासणी झाल्यानंतर अनेक दिव्यांग लोक मला फोन करत होते, आमची तपासणी झाली पण आम्हाला साहित्य केव्हा मिळणार. अशा प्रकारचे अनेक फोन मला पण येत होते. मी सगळ्या दिव्यांगाला सांगितलं की तुमची तपासणी झालेली आहे आणि लवकर तुम्हाला या ठिकाणी साहित्य मिळणार आहे. आणि आज इथं बसलेल्या दिव्यांगांना चांगल्या क्वालिटीचं दर्जेदार असलेलं ते सगळं साहित्य वाटप आज या ठिकाणी वाटप होणार आहे. मी खऱ्या अर्थानं फौजाताईचं मी मनापासून आज अभिनंदन करणार आहे की ह्या दिव्यांग लोकांचं तुम्ही पूर्ण वाटप घेतलेलं. एखादा चांगला करता करता माणूस असला त्याचं काम केलं तर त्याचं काही फार महत्व वाटत नाही. पण तो दिव्यांग आहे, ज्याला हातानं काही काम करता येत नाही, त्याला चालता येत नाही, तशा लोकांचं एखादं काम केलं ते खूप मोठं पुण्याचं काम असते. हे पुण्याचं काम इथं बसलेल्या सगळ्यांनी केलं आणि हे पुण्य नक्कीच नेहमीच असे पुण्याचे काम आम्ही सगळे कार्यकर्ते पुढेही करत राहू, अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. इथे अनेक दिव्यांग बसले. मी जिंतूर शिरूरच्या एका कार्यक्रमात मी सांगितलं होतं, मॅडम आठवत असेल, मी केरळ ठिकाणी एका दिव्यांगाचा मी व्हिडिओ बघितला. तो दिव्यांग अक्षरशः तो असा त्याला चालता येत नव्हतो, तो पायी रखडत चालत होतो अशा हातामध्ये. त्याचा व्हिडिओ मी बघितला. तो पायी चलत आला. पायी चलत आल्याच्या नंतर थोडा समोर आल्यानंतर मी बघितलं त्या व्हिडिओमध्ये SP, कलेक्टर असो, तहसीलदार असो, अनेक अधिकारी त्या दिव्यांगाला सहज बोलवले. मी पुन्हा व्हिडिओ बघितला. हे दिव्यांग कोण आहे? तो दिव्यांग एक IAS ऑफिसर होता. काय होता? IAS ऑफिसर. आणि त्याला SP सलट मारत होता. मी त्या दिवशीच म्हणलं की अशा प्रकारचे दिव्यांग जर आमच्या जिल्ह्यात निर्माण झाले तर नक्कीच आमच्याही दिव्यांगाला SP कलेक्टर सलट मारतील. हे काम पुढच्या काळात तुम्हाला सांगायला. त्यामुळे तुम्ही दिव्यांग नाहीत, तुम्ही मनानं दिव्यांग नाही. जरी हाताना पायाने दिव्यांग असतील तर मनानं दिव्यांग नाही. तर ती भूमिका तुम्हाला सगळ्यांना घ्यायची. इथे जिंतूरमधून 300 लोक आले विजय भांबळे साहेबांच्या सोबत. परभणी शहरातले लोक आहे, गंगाखेड, पालम, सेलू, पाथरी, मानवत, सगळे लोक इथे आले आणि आज तो वाटप होत आहे. मला आनंद आहे की आपण या योजनेचा फायदा, याचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आपण यशस्वी झालो. पण पुढे पण ज्यांना गरज आहे त्यांच्या नोंदणी आणि हे काम सुरू राहील. असे तपासणीचे कॅम्प्स पण भविष्यामध्ये होत राहतील
आणि लोकांपर्यंत आपल्या परभणी जिल्ह्यात एकही अपंग राहू नये याच्यासाठी त्यांना मदत करण्याची भूमिका आमची आहे आणि आम्ही करत राहू ते। ये न्यूज़ कवर की हमारे परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुजर, परभणी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभणी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभणी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभणी आज तक के परभणी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निज़ाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के परभणी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाज़त। जय हिंद।